नमस्कार. सर्वप्रथम आज आपण संविधान दिन साजरा करत आहोत. संविधान दिनाच्या निमित्ताने सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज आपण संविधानाच्या माध्यमातून साध्या ग्रामपंचायत ते संसदपर्यंतचा कारभार ज्या पद्धतीने चालतो तो सगळा आपण संविधानाच्या आधारावरती चालवतो. आणि म्हणून या देशाला ज्यांनी संविधान दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे सर्व सहकारी यांचं स्मरण देखील आपल्याला आज करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून संविधानाने आम्हाला हक्क अधिकार दिले आणि हक्क अधिकाराबरोबर संविधानाची जी तत्व आहेत, न्याय, समता, समानता, बंधुता, हा विचार जो आहे यामधून या संविधानाच्या माध्यमातून या देशाला पुढे घेऊन जाण्याची किमया आपल्याला या संविधानातून आपल्याला समजते. त्याचबरोबर आज अजून एक आठवण अत्यंत वेदनादायी आहे. ती म्हणजे आज 26/11 या दिवशी आपल्या देशावरती हमला झाला. भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईवरती हा हमला करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये आमचे अशोकराव कामटे साहेब असतील, साळसकर साहेब असतील, हेमंत करकरे साहेब असतील, उन्नीकृष्णन असतील, शिंदे साहेब असतील, तुकाराम ओंबळे साहेब असतील, या आमच्या भूमिपुत्रांनी या देशासाठी आपला प्राण हातावरती घेऊन शत्रूबरोबर लढण्याचं काम केलं आणि त्यांच्यामध्ये त्यांना वीरगती प्राप्त झाली. परंतु या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले हे अनेक सुपुत्र ह्या इथल्या भूमीमध्ये, इथल्या संरक्षणासाठी वीर या मातीने जन्माला दिलेले आहेत. आणि म्हणून या वीरांनी आपल्या देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन कायमच या देशातील तरुणांनी आणि या वीरांनी कायम हा देश हा सुरक्षित हातांमध्ये राहिला पाहिजे यासाठी कायम आपली प्राण न्योछावर केलेले आहेत. आणि म्हणून अशा आज या वीरांच्या या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस हा खरोखर वेदनादायी आहे. आणि म्हणून या आज दोन्ही दिवसाचं औचित्य आहे की एकीकडे आपल्या देशाला संविधान प्राप्त झालं. आज संविधान देशाला समर्पित करण्यात आलं आणि संविधानाचा देशाने स्वीकार करून आज आपण या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला बोलण्याचं, लिहिण्याचं स्वातंत्र्य मिळालं. आम्हाला हक्क अधिकार मिळाले. आणि म्हणून आज या संविधान दिनाच्या निमित्ताने एकीकडे शुभेच्छा देत असताना दुसरीकडे आपल्याला आपल्या या राष्ट्रासाठी ज्यांनी आपले प्राण बलिदान दिलं त्यांच्या सुद्धा स्मृतींना या ठिकाणी अभिवादन करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वतीने या ठिकाणी दोन्हीही घटनांच्या मध्ये आपण या ठिकाणी एकीकडे राष्ट्रातील संपूर्ण जनमानसाला संविधानाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना या राष्ट्रासाठी ज्या वीर जवानांनी, वीर पुरुषांनी, इथल्या भूमिपुत्रांनी जे बलिदान दिलं त्यांना देखील या ठिकाणी अभिवादन व्यक्त करतो आणि थांबतो.